लेफ्ट डोळ्यातून पाणी येत होतं, काय माहिती का का रे लोक असं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं असेल बाहेर काहीतरी चालू आहे प्रोग्राम, हाच प्रोग्राम काल पण चालू होता, आज पण चालू आहे. कदाचित ते स्वामी समर्थांचं बुक रिडिंगचं चालू आहे, पुस्तक वाचतात. तर ते सकाळी 5 वाजल्यापासून चालू आहे. आपण उठलेलो सकाळी 8 वाजता, आपलं थोडंसं काम वगैरे होतं, तर आपण ते काम वगैरे केलं आहे आणि आता आपण जस्ट असंच बसून टी व्ही बघतो आहे. इगू आणि मम्मा काय अजून उठली नाही आहे, अजून पण झोपली आहे. मम्मा तर सकाळी झोपली आहे 4:30-5 वाजता वगैरे. तर मम्मा उठेल थोड्या टायमाने 12 वाजता वगैरे. आणि इगू तर माझ्यासोबतच झोपलेली 12:30 वाजता. मी तर उठलो आहे, इगू काय उठली नाही. वाजले आहेत सकाळचे 8:30 बोलतो, 8:45 वाजल्यात. इगू पण थोड्या 1 तासात वगैरे उठेल. ठीक आहे, बघूया. तिथपर्यंत आपल्याकडे फ्री टाईम आहे आता, थोड्या वेळ बसूया वगैरे, टाईमपास करूया. तिथपर्यंत इवा उठेल, मग इवा उठल्यावर भेटूया. आणि फायनली सगळे उठले आहेत, मम्मा पण उठली आहे बघा, मम्मा इकडे. आणि हे बघा इवूला असं उभं ठेवलं आहे कारण का मम्माने आता जस्ट तिला फिडिंग केली आहे. म्हणजे जस्ट नाही, म्हणजे झाले 5 मिनटं फिडिंग केली आहे. पडली 1 मिनटं. तर मम्माने आता जस्ट इवूला 5 मिनटं झाले फिडिंग वगैरे केली. आता मी जस्ट तिचा डायपर वगैरे चेंज केला, तिला थोडंसं फ्रेश वगैरे केलं, पुसलं वगैरे. आणि आता तिला असंच घेऊन उभं होतं. आणि म्हणजे इवू उठली आणि मम्माने डायरेक्ट तिला फिडिंग करायला घेतलं कारण का ती रडत रडत उठलेली ना. तर मम्माने डायरेक्ट तिला फिडिंग करायला घेतलं आणि मग मला आवाज दिला. मी बाहेर बसलेलो ना, मी टी व्ही बघत होतो, तर मला आवाजच नाही आला इवूचा कारण का मम्मा बाजूलाच होती. मम्माने लगेच घेतलं तिला, फिडिंग वगैरे केलं. तर चला, आता आपला दिवस सुरू झाला. मम्माची अजून झोप झाली नाही वाटतं. मम्माची झोप होत नाही तर कशाला उठते एवढ्या लवकर काय माहिती. तिला तर मी बोललेलो की आरामात उठ, 11:30-12 पर्यंत उठ. आणि आता वाजलेत 11 आणि मम्मा अर्धा तास अगोदरच उठली आहे 10:30 वाजता आणि झोपली आहे रात्री 4 वाजता. आणि आता दुपारची झोप पण नाही भेटणार कारण का इवूचं असं असतं ना, म्हणजे आपण इवूला झोपवतो 1-1:30 वाजेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपलं जेवण, मग मम्माचं थोडंसं कामं, ते सगळी आवरेपर्यंत 3:30 होतात आणि इवू 4:30ला उठते लगेच. आणि आज तर आपलं पण ऑफिस असणार आहे. कसं करणार आहेस? तिला मी कितींदा बोललो की उठू नकोस एवढ्या लवकर, 11:30ला उठ, 12 पर्यंत उठ, त्याच्यानंतर जेवण काय आपण आरामात करूच शकतो. तर नाही ना, उठायचं असतं आणि उठून मग अशी बसते. चला ठीक आहे, तर आता बघूया. तर इवू उठली आहे सध्या, आपण थोड्या वेळ खेळूया तिच्याबरोबर. आज इवू पूर्ण खेळायच्या मूडमध्ये वाटतं. आता माझ्यासोबत लय खेळत होते, आता मम्मासोबत खेळतच नाही. मम्माकडे गेलं माझ्याकडे बघत असते. मम्मा नुसतं पप्प्या घेतो, मम्मा खेळत नाही. प्यार करतो मम्मा तिला हाताने बिताने मस्त खेळतो. पण मम्माला म्हणजे खेळवायला येतं, ते आपल्याला नाही येत खेळवायला. ती बघा माझ्याकडेच बघतोय. ते इवूला आता जरा बाल्कनीमध्ये राऊंड मारतो, जरा इवूला थोडंसं ऊन दाखवतो ना तिला, ते दिवसभर अंधारातच असतं. आता हळूहळू ती लवकर उठते, थोडी 10:30. आज तर 10:30 वाजता उठली आहे. अजून थोडा टायमाने ती 9:30 वाजता उठेल, मग थोड्या टायमाने 8 वाजता उठेल. हे एका महिन्याची प्रोसेस आहे. एका महिन्यामध्ये ते 8 वाजता उठायला लागली ना की मग खाली घेऊन जायचं. माझी तर खूप इच्छा आहे तिला रोज सकाळचं ना खाली एक राऊंड मारायला घेऊन यायचं, तर ती थोडी फ्रेश वगैरे पण होईल ना. मग त्याच्यानंतर आल्यावर परत अर्धा तास खेळ, तर फिडिंग वगैरे करून परत झोपवायचं. तर आता इवूला इकडे आणून ठेवलंय. तर मगाशी आता मी तिला बाल्कनीमध्ये घेऊन उभं होतं ना, तर तिच्या लेफ्ट डोळ्यातून पाणी येत होतं, काय माहिती का रे लोक असं. ते कदाचित मम्मा बोलते की जास्त ऊन शार्प आहे ना, म्हणजे खूप कडक ऊन आहे ना, कारण का 11:30 वाजले, तर त्याच्यामुळे कदाचित आलं असेल. पण हे मी गुगलवर सर्च केलं तर असं काय नाही आहे. ते गुगलवर तर असं लिहिलं की तर त्यांचे आता डोळे वगैरे सगळे हे होत असतात, तर ते थोडंसं पाणी आणि डोळ्यामध्ये घाण येते. तर बघूया आपण, असं परत झालं की मग आपण नेक्स्ट टाइम जेव्हा डॉक्टरकडे जाऊ तेव्हा त्यांना विचारू की असं का होतं, किंवा मम्मा होते ना ते, तू डायरेक्ट तिला उजेडात घेऊन गेला तर तिला ते पटकन हे नसेल झालं. हां काय डायरेक्ट आणि दुपारचं किती रखरखीत ऊन आहे आपल्या इकडे, असू शकतो. घेऊन जाऊ.
तर ठीक आहे, बघूया. परत झालं तर मग या तर मम्माला फोन करून विचारायला सांगूया, किंवा मग आपण एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन व्हिजिट करून विचारूया. तिथपर्यंत बाबडू खेळतो आज मस्त मूडमध्ये. तर आता आपण इवूला इकडे ठेवलंय मॅटवर जरा वेळ खेळण्यासाठी, आणि आता इकडे मम्मा जेवणाची तयारी करताय. तर मम्मा आजचा मेनू काय असणार आहे आपल्याला जेवणसाठी? तुला अंड्याची भुर्जी आणि तुला? मला सुकी मच्छी. अरे बापरे, आजचा मेन्यू डेंजर असणार आहे. मम्मा खाणार आहे, त्याला काय बोलतात पण? जवळा. जवळा खाणार आहे मम्मा. आपल्याला नाही आवडत. आपण खाणार आहे अंड्याची भुर्जी. आपल्याला अंडा ठीक आहे, जवळा आपल्याला नाही आवडत. तर ठीक आहे, आता मम्मा जेवणाची तयारी करेल. म्हणून इकडे इवूला ठेवलंय, म्हणजे कसं इकडे मम्मा बघू शकते इवूला पण, आणि मी इकडेच बसणार आहे खालती. खालती नाही, वरती बसणार आहे, कारण खाली बसल्यावर कंबर दुखते. तर वरती बसणार आहे, आणि मग इवूला जरा वेळ इकडे ठेवूया. वाजलेत 12 वाजलेत, तर थोड्या वेळ अजून अर्धा पाऊण तास खेळेल ती. म्हणजे तिला आपल्याला खेळवायचंच आहे अर्धा पाऊण तास. मग तिला आंघोळीला घेऊ, आणि मग आंघोळ घालून झोपूया तिला. मग त्याच्यानंतर आपण जेवण वगैरे करूया. तर आता इवू बराच वेळ इकडे बसून खेळत होती एकटी. बसून म्हणजे इकडे खालती मॅटवर ठेवलेली ना, तर एकटी बराच वेळ खेळत होती. तर आता घेतलंय तिला. तिला झोप बघा किती आली आहे, ते बघू शकता झोप किती आली आहे. आणि मम्मी बघा काय करते. आज हे खाणार आहे मम्मा ती. तर मम्मा ते तिचं साफ करते, आणि आपण इकडे इवूची बकेट पण लावली आहे भरायला. तर आपण ते चेक करायला आलो एकदा. तर थोडासा नळ स्लो झालेला, आपण तो फास्ट केला. हे चेक करायला आपण आलेलो, कारण का आपल्याला थोडंसं जास्त गरम पाणी पाहिजे असतं ना, मग आपण त्याला डायल्यूट करून ते नॉर्मल आणतो. तर ठीक आहे, आता आपण झालं सगळं. आता बकेट वगैरे भरली की मग आपण घेऊ इवूला आंघोळ घालून. त्याच्या अगोदर मम्मा तू भाजी बनवणारच हे की नंतर? नाही, नंतर बनवायला लागेल ना, तिला मालिश वगैरे करायचं ना मला. ओके, तर मम्मा मालिश वगैरे करणार आहे. तर आता वाजलेत 12:45. तर टायमिंग तर बरोबर आहे आपला. अजून एक 10-15 मिनिटात आपण इवूला आंघोळ घालू, आणि मस्त पैकी इवूला फ्रेश केलंय मम्माने, आंघोळ वगैरे घातली आहे. आता मम्मा तिला फिडिंग करेल. अजून रडत नाही आहे बघा, पण तिला झोप आली आहे बघा, तुम्ही बघू शकता तिला खूप झोप आली आहे. तर मम्मा तिला फिडिंग करेल. मग फिडिंग करून आपण तिला स्वेडल करूया, आणि मग झोपवूया. तर चला बाबडू. आणि फायनली इवूला झोपवलं आहे, म्हणजे फिडिंग करता करता ती झोपलेली, कारण का तिला ऑलरेडी खूप झोप येत होती. इकडेच आपण बघितलेलं तिला किती झोप येतो. आपण ट्राय केलेलं तिला जागा ठेवायला ना, तर बरं झालं आता तिला लगेच झोपवलं. तर वाजले आता 2 वाजत आले, आणि मम्मा आता पटकन भाजीची तयारी करते, जे मम्माला बनवायचं ते. तर आपण मम्माला हेल्प करूया चॉप करण्यासाठी. आपण हे चॉप करून देऊया, आणि मम्मा तिकडे कढईमध्ये भाजी बनवेल. तर चला आपण पटपटचं जेवण करून घेऊया. तर आपलं आत्ता सगळं जेवण वगैरे रेडी झालं आहे. तर आता इकडे मम्मा जेवण घेते आपल्याला, आणि थोडंसं लेट झालं आहे आज, पण काय नाही, ठीक आहे. आपण आता ॲडजस्ट करणार आहे या गोष्टीला, आणि याच्यावर पण आपण थोडंसं एक सोल्युशन काढणार आहे जेवण बनवायच्या टायमिंगवर पण, कारण का थोडीशी घाईघाई होते. पण काय नाही, ठीक आहे, इट्स ओके. मम्माला पण काय खूप घाईघाई झाली आहे. तर इकडे आपली भुर्जी मम्मा देते आपल्याला. हां, तर आपलं जेवण रेडी आहे, आता आपण खाऊन घेणार आहोत. इवू पण जरा जागसून झोपली आहे, मध्ये उठलेली ती. तर परत झोपवलं तिला. तर बघूया, वाटत नाही ती पूर्ण म्हणजे अशी एकदम गार झोपली आहे, थोडी जागसूनच झोपली आज. तर बघूया, आता वाजत आले 3. आपलं ऑफिस पण चालू झालं आहे. जेवण करूया, ऑफिस करूया. मम्मा इवूला बघेल आणि थोड्या वेळ झोपेल पण. आपण ट्राय करूया की मम्माला थोडी 1 तासाची तरी झोप भेटावी दुपारी. तर बघूया आता कसं काय होतं. पहिलं तर आपण आता जेवण करून घेऊया. मम्माने मस्तपैकी प्लेट रेडी केली आहे. तर ही बघा मम्माची प्लेट, आणि मम्माचं सुकट, आणि मम्माची एक्साइटमेंट. मम्माला आवडतं हे सगळं खायला, सुकी मच्छी, परत फक्त फिश. मम्मा फक्त चिकन वगैरे नाही खात. काय लोक थकला आहेस? थकलं तर आहे. झोप पण आली आहे ना, इवू जागी आहे. तर आता मम्मा इकडे बसली आहे. आपलं आता सगळं मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं. आपण चॉकलेट खातो आहे, आणि मम्माने चॉकलेट खाऊन झालं. तर आता मम्मा मग काय खाल्लं? डार्क पॅन्ट नाही, हे चोको. मम्माने पण स्वीट डिश खाल्ली आहे तिथे. तर आता मम्मा जाणार आहे झोपायला, आणि आपलं ऑफिस चालू आहे. तर आपण आता ऑफिस करतो आहे. तिथे इवू पण उठली आहे, तिची हालचाल सुरू झाली आहे, म्हणजे तर ती उठणार आहे. तर आता मम्मा कशी झोपणार आहे काय माहिती.
ही बघा मम्मा जस्ट आली आहे झोपायला आणि इबू बघा केवढं उरलं गेलंय बघा. मागापासून ती हालचाल करते. तर आता आपण तिला घेऊन त्या रूममध्ये जाऊया जरा वेळ, कारण का मम्माला 1 तास तरी झोपायला भेटलं पाहिजे. तर बघूया आता आपण इवूला कसं करायचं ते, कारण का आपलं पण ऑफिस चालू आहे. तर आता आपण इवूला घेऊन आलो इकडे आणि आपण इकडे मॅटवर ठेवणार आहोत इवूला आणि बघता बघता आपण इवूला ऑफिस करणार आहोत. चला मम्माला थोडा 1 तास तरी झोपवायचं आपल्याला. आणि आता फायनली परत इवूला झोपवलं. वाजले बघा किती, 4:45 वाजता झाले. परत आता इवूला थोड्या वेळ इकडे खेळवलं वगैरे. परत मग तिला मम्माला उठून तिला फीडिंग वगैरे करवलं, स्वेडल केलं. आता मम्माला परत सांगितलं की झोपव. मम्माला अर्धा-पाऊण तास तरी झोपायला दिलेलं. परत मम्मा इवूला झोपवेल आणि परत झोपेल. मग मम्माला उठूया आपण 6:30 वाजता वगैरे, कारण का इवू आता झोपली ना तर 1-1.5 तास तरी झोपेल. तर बघूया आता किती वाजता उठते. म्हणजे आपल्याला या टायमाला मम्मानेच आवाज दिला. ही बघा इवू बघा कशी झाली. मम्मा पण इकडे उठली आहे. मम्मा ॲक्च्युली इवूच्या आवाजाने उठली, तर इवूला परत झोपवलेलं ना, त्याच्यानंतर मम्मा पण झोपलेली 10-15 मिनटं. त्या अर्धा तासात लगेच उठली आहे. चला आता आपण तिचं स्वेडल वगैरे ओपन करूया, आपण ऑफिस करूया. मम्मा तिला मम्मा सांभाळशील ना थोड्या वेळ, मम्मा बघेल तिला आता. तर आपण आता इकडे मॅगी बनवायला घेतली, कारण का आपल्याला लागली आहे भूक आणि खाली जायची इच्छा नाही. आणि मम्माला पण विचारलं की तू काय खाणार आहे का, तर मम्मा बोलते मला पण काय नको आहे. तर मी बोललो की मॅगीच बनवतो. आणि मम्मा बघा इकडे मम्माने जस्ट आता इवूला फीडिंग वगैरे केली आहे आणि मम्मा आता इवूला करणार आहे फ्रेश. इवू आज लय एक्साइटेड आहे हा ना बबडू. लय एक्साइटेड आज, लय मस्ती करते. मम्मा बोलते आज ती मोठी झाली आहे. काय मम्मा काय असं बोलते तू? लय मस्ती करते ती आज. तिला काय काय करायचं आहे तिचं तिलाच माहिती आहे ना इबा. तर चला आता मम्मा तर इवूला फ्रेश करते, तिथपर्यंत आपली मॅगी होईल. मॅगी झाल्यावर आपण मॅगी आणि कॉफी पिणार आहोत. मम्मा फ्रेश वगैरे करून मग आपण इकडेच ठेवणार आहे इवूला खालती मॅट टाकून, कारण का मम्माचं पण ऑफिस चालू होईल. आणि मम्माने मस्त इवूला फ्रेश केलंय बघा, किती गोड दिसते. फ्रॉक घातलाय मम्माने तिला एकदम व्हाईट कलरचा. आणि मम्मा जरीशी चिडली तिच्यावर, कारण का तिने थोडीशी दूध बाहेर काढल्या ना. लगेच मम्मा बोलायला लागले. मम्मा कशी बघते बघा, नवीन कपडे घातल्यावर तिला उलटी करायची असते. तर ते छोटं बाळ आहे ना, त्याला नाही समजत. बोल मम्माला मला नाही समजत अजून. अरे बापरे, हे बघ अजून केली नाही, बोल 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 असंच कर. आहे बघा. मम्माने परत चेंज केलं इवूला. किती गोड वाटतंय बघा. केश पण मम्माने तिची विंचारले. किती गोड वाटतंय बघा. एवढा तिला थोडासा मोठा आहे, मोठ्याच्या पायापर्यंत झालं तिला, गाऊन झालाय. इवा हे बघ इकडे बघ, इकडे बघ ना आरशात. किती गोड वाटतंय आपण. तर चला आता आपली मॅगी पण रेडी झाली आहे. आता इवूला आपण जरा वेळ बाहेर घेऊन जाणार आहोत. मम्माचं पण ऑफिस चालू होणार आहे आता. चल चल 7 वाजता. तर आपल्याला आता मम्मा कॉफी पण बनवून देते, तर कॉफी पिऊया आणि ऑफिस कंटिन्यू करूया. आता याच्यावर पण उलटी केली तर काय परत चेंज. कसं? मी केस विचारलेले ना तुझे. 8:15 आणि मम्माने आता इवूला फीडिंग केलंय आणि आता परत मम्मा तिला झोपवणार आहे, कारण का मगापासून ती जागी होती. तर मम्माने आता ऑफिसमधून ब्रेक घेतला आणि आली आहे इकडे फीडिंग करायला. जे फीडिंग झाली आहे तर आता आपण तिला स्वेडल करून झोपवणार आहोत, कारण का आता ती थोड्या वेळ तरी झोपेल. तिला आली आहे झोप. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.